नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला रोजच्या जेवणाची थाळी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही मटकी घेतलेली, अशी मोड आलेली मटकी आहे, त्याचं आपण कालवण बनवूया। त्यासाठी साहित्य बघा, एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, एवढा तुकडा सुक्या खोबऱ्याचा घेतलेला आहे, 1 इंच आलं असे पातळ तुकडे करून घेतले आणि 1 गड्डी लसूण घेतलेला आहे। आता हे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। तुम्ही जरी मिक्सरला बारीक केलं तरी पण चालू शकते। खलबत्त्यामध्ये बघा कुटून घेतलेलं आहे। मटकीचं कालवण बनवूया। त्यासाठी बघा, कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा छोटा अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरे चांगले भाजून देऊया। कढीपत्ता आणि ह्याच्यामध्ये बघा मोठ्या आकाराचा 1 कांदा एकदम बारीक चॉपरमध्ये कापून घेतलेला आहे। तर ह्या चमच्याच्या मापाने 3 चमचे झालेला आहे। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा अशा पद्धतीत भाजलेला आहे आणि जो आपण खलबत्त्यामध्ये मसाला जे कुटला होता तो 1 चमचा टाकायचा, 1 चमचा भरून टाकलेला आहे। आता हा पण मिनिटभर मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। परतून घेतले बघा मिनिटभर। आता ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं तंबाटं असं मोठं कापून घेतलेलं आहे। आता हे पण ह्याच्यावर मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। टमाटर टाकल्यानंतर बघा 2 मिनिट मी असं परतून घेतलेलं आहे। गॅस मीडियम आहे। आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया, मिक्स करूया आणि आता बाकीचे मसाले लगेच टाकून घेऊया। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, हलवून घेऊया। कधी पण मसाले टाकताना गॅस बारीक करायचा। जो आपला कोल्हापुरी मसाला आहे 2 चमचे टाकले, अशा आकाराचा चमचा आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। मसाले टाकल्यानंतर बघा मी परतून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आता ही मटकी बघा स्वच्छ धुवून घेतली आणि ती टाकून घ्यायची। मटकी भिजत घालायच्या अगोदर 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आणि मग भिजत घालायची। अशी मोड आल्यानंतर पण स्वच्छ धुवून घ्यायची। आता ह्याच्यात 2 मिनिटं फास्ट गॅसवर परतून घ्यायचं। 2 मिनिटं बघा फास्ट गॅसवर हे परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कालवणामध्ये पाणी टाकायचं। तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणे, माणसं असेल त्याप्रमाणे ही पाणी टाकायचं। आता ही जी व्हाईट ना मटकी 250 ग्रॅम मटकी आहे बघा। मी 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण शिजून मग 2च ग्लास पाणी होईल। ही 4 ते 5 लोकांना कालवण पुष्कळ होतं, भाताभर ह्याच्यावर मस्त लागतं। ह्यात जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट जरी टाकलं तरी चालू शकतं। तर गॅस मीडियम केलेला आहे आणि मीडियम गॅसवर आपण आता हे शिजून देऊया। कालवण बघा आपलं शिजलेलं आहे, मस्त असं झालेलं आहे आणि एवढं पातळ झालंय बघा। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकू शकता। आज झणझणीत झाले बघा, तरी किती मस्त आलेली आहे। तुम्ही ही मिसळ सारखं सुद्धा खाऊ शकता बरं का। अशा पद्धतीने खूप सारे रेसिपी आहेत माझ्याकडे मिसळच्या। आता आपण शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी बनवून घेऊया। त्यासाठी बघा 4 शेंगा घेतलेल्या आहेत, त्या अशा पद्धतीने मी कापून पाण्यामध्ये ठेवून घेतल्या होत्या। पाणी गरम करत ठेवलेलं आहे, पाणी गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, थोडं टाकायचं, जास्त टाकायची गरज नाहीये। आणि चिंच टाकायची आहे थोडीशी। चिंच जागी तुम्ही जर कोकम जरी टाकला तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये शेंगा टाकून घ्यायच्या। गॅस मीडियम आहे आणि आपण ह्याला फक्त 2 ते 3 मिनिटासाठी उकळून घ्यायचे आहे। फक्त 2 ते 3 मिनिट बघा हे उकळून घेतलेलं आहे। आपल्याला एकदम गाळ असं शिजवायचं नाहीये। 70% शेंग बघा ही शिजवून घ्यायची आहे फक्त। आता हे मी खाली उतरून घेते। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा मोहरी चांगली भाजून देऊया। मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पण चांगले भाजून घेऊया। त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा बघा एकदम चॉपरमध्ये बारीक कापलेला आहे। जरी उभा कापला तरी पण चालू शकते। शेंगा ना त्याच पाण्यात ठेवायच्या, ज्या पाण्यामध्ये आपण त्याला शिजवून घेतलेले आहेत ना त्याच पाण्यात ठेवायचं झाकून आणि नंतर टाकायचं। हे जेव्हा आपण भाजी बनवत येईल ना त्या टायमाला त्या भाजीमध्ये टाकून घ्यायचं। आता हे भाजून घेऊया। कांदा बघा अशा पद्धतीत भाजला गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जे खलबत्त्यामध्ये मसाला कुटला होता ना तो 1 चमचा टाकायचा आणि हे आपण 1 मिनिटभर मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। मिनिटभर बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचं तंबाट असं मोठं कापून घेतले। बारीक कापलं तरी चालेल, नाहीतर मिक्सरला बारीक केलं तरी पण चालेल। आता हे पण 1 मिनिटभर परतून घेऊया। त्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आपण शेंगामध्ये पण मीठ टाकलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं। आणि मीडियम गॅसवर ही 2 मिनिटं परतून घ्यायचं। 2 मिनिटं बघा परतून घेतलेलं आहे, गॅस बारीक करायचा। ह्याच्यामध्ये थोडीशी हळद हलवून घेऊया। कोल्हापुरी मसाला आपला तिखटाप्रमाणे टाका, 1.5 चमचा टाकलेला आहे। 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा जिरे धने पावडर। ह्याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे शेंगदाण्याचं कूट बारीक करून जरी टाकलं तरी चालेल। आता हे 2 मिनिटं आपण परतून घेऊया। मसाले टाकल्यानंतर बघा 2 मिनिटं आपण परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये शेंगा टाकायच्या। त्यातली चिंच टाकायची नाही, नुसत्या शेंगा टाकायच्या, कारण चिंचचं जे आंबटपणा आहे ना ते शेंगामध्ये मुरला जातो। शेंगा बघा टाकून घेतलेल्या आहेत, त्या मिक्स करूया। आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, जे आपण शेंगा शिजवल्या की नाही त्यातलं थोडंसं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता ही मीडियम गॅसवर आपण
आपण ह्याला 1 मिनिटभर पहिलं परतून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याचा बारीक गॅस केला, ह्याच्यावर 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया। 2 मिनिटं बघा मी झाकून ठेवलं होतं, 2 ते 3 मिनिटं बघा मस्त अशी झालेली आहे आणि शेंग बघा एकदम मस्त शिजली गेलेली आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची। आपण कुटताना पण बघा मसाल्यामध्ये कोथिंबीर वापरलेली आहे। आता हे सगळं मिक्स करायचं, बघा किती भारी झालेली आहे। अशा पद्धतीने करून बघा, चव तर एकदम वेगळी अशी लागेल तुम्हाला। आता आपण ब्रेड बासुंदी बनवूया। 2 ब्रेडचे तुकडे घेतलेले आहेत बघा आणि ते 2 ब्रेड आपल्याला असं पॅन मध्ये हलकसं भाजून घ्यायचे, जास्त असं भाजायचं नाही, लालसर करायचं नाही, नॉर्मल भाजलं, गरम नुसतं करून घ्यायचे बघा की आपण खाली उतरून घेऊया। गरम झालेले आहेत बघा हलकेसे, आता आपण हे काढून घेऊया। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये दूध टाकून घेऊया। ही म्हशीचं दूध आहे, घट्ट एकदम, आणि ह्याला गरम करून घेऊया चांगलं। दूध आपलं गरम होते तोपर्यंत हे ब्रेड का नाही मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतरच बारीक करायचे। ब्रेड बघा बारीक करून घेतलेला आहे, त्याचं साईडचं जे लाल होतं ना ते अजिबात काढायचं नाही, अख्खा तसंच आपल्याला बारीक करून घ्यायच्यात। दूध बघा आपलं गरम झालेलं आहे आणि गॅस मी आता बारीक केलेला आहे आणि ही साई आपली साईडला करायची आणि हे दूध आपल्याला अर्धा आटवून घ्यायचं आहे। आपलं दूध आटतंय तोपर्यंत आपण हे तांदूळ धुवून घेऊया। ही 1 वाटी तांदूळ आहेत। तांदूळ बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये बघा पाणी टाकून घ्यायचं। तांदळापेक्षा 4 बोटं जास्त पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याच्यामध्ये 2 थेंब आपल्याला तेल टाकायचे आणि हे कुकरला मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। दूध बघा आपलं आटलेलं आहे, अर्ध दूध झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर टाकायची, 3 चमचे मी साखर घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये वेलची जायफळ पूड अर्धा चमचा टाकायची आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला हे केसरचं बघा दुधामध्ये मी केसर टाकून ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं। जर असेल टाकलं तर चालेल, नसेल तरी नाही टाकलं तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये जे आपण ब्रेड बारीक करून घेतलेले ते टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने होतात बघा आणि आपल्याला ते जास्त नाही टाकायचे, गॅस बारीक आहे। 2 चमचे टाकायचे, जो आपण जेवतो ना 2 चमचे ते टाकायचे। तर हे मिक्स करून घ्यायचं, बारीक गॅसवर एकसारखं हलवून घ्यायचं, एकसारखं बघा हलवत राहायचं, असं घट्ट होत जातं ते अशा पद्धतीत। आणि ह्या चमच्याच्या मापानं आपण टाकलेलं आहे, चमचा तुमचा लहान मोठा त्याप्रमाणे बघा। जास्त जर टाकलं तर एकदम घट्ट होईल आणि थंड झाल्यावर तर जास्त घट्ट होईल। आता ह्याच्यामध्ये आपण काजू, बदाम आणि पिस्त्याचा मी बारीक चुरा केलेला आहे, काप करून घेतलेले आहे, ते टाकून घ्यायचं आवडीप्रमाणे। जर असेल टाका, नसेल तरी नाही टाकलं तर चालेल। आता हे बारीक गॅसवर 2 ते 3 मिनिट आपण अजूनही उकळून घेऊया। बारीक गॅसवर बघा 2 ते 3 मिनिटं ठेवलेलं आहे, एवढी घट्ट झालेली आहे आणि आपली ब्रेड बासुंदी झालेली आहे। तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा। आता हिला मी एका वाटीमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवते थंड व्हायला। आता आपण पनीरची भाजी बनवून घेऊया। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया, अर्धी पळी तेल टाकायचं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे चांगलं भाजून घेऊया। जिरे चांगलं भाजलं गेलेलं आहे, कढीपत्ता आणि एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा कापून घेतलेला आहे। 2 कांदे टाकले तरी पण चालू शकतात। आता कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा अशा पद्धतीने भाजला गेलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा अर्धा इंच आलं आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी कुटून घेतलेल्या आहेत। आता हे पण मिनिटभर परतून घेऊया। मिनिटभर बघा परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मोठ्या आकाराचा टमाटर चॉपरला एकदम बारीक करून घेतलेला आहे। कांदा पण तुम्ही असा बारीक करू शकता, मी आज उभा टाकलेला आहे, थोडंसं वेगळं करून दाखवणार आहे झटपट असं। आता हे पण 1-2 मिनिटं आपण मीडियम गॅसवर परतून घेऊया। 2 मिनिट बघा परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, गॅस बारीक करायचा आणि ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। तर ही मिरची पावडर आहे नुसती, 1.5 चमचा टाकलेली आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा जिरे धने पावडर ह्या चमच्याच्या मापानं आणि एकदम थोडीशी आपण हळद टाकूया। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया, एकदम थोडंसं टाकायचं आणि हे पहिलं हलवून घेऊया। हलवून घेतलेलं आहे, गॅस बारीक करायचा आणि 2 मिनिटं आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया। 2 मिनिटं बघा झाकण ठेवलं होतं, बघा मस्त असा मसाला झालेला आहे। अशा पद्धतीत होतो आणि झटपट, कोणी पाहुणे रावळे आले तर एकदम झटपट करू शकतो आपण। खूप साऱ्या रेसिपी आहेत बरं का। आता ह्याच्यामध्ये 250 ग्रॅम पनीर आहेत, असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत, बारीक तुकडे केले तरी पण चालतील। खूप साऱ्या रेसिपी टाकल्या तर पनीरच्या मी वेगवेगळ्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने टाकलं। तर हे सगळं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस बारीक आहे आपला। आता बारीक गॅसवर ह्याला 2 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। 2 मिनिटं होऊन गेलेले आहेत बघा, झाकण ठेवलं होतं बघा, मस्त असं झालेलं आहे आणि बारीक गॅसवर ठेवलं होतं। ह्याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि हलवून घेऊया। अशा पद्धतीत पनीरची भाजी करून बघा, झटपट, काहीच टाइम लागत नाही आणि वेळ लागत नाही, लगेच होती, मस्त झालेली आहे बघा। कलर बघा किती छान आलेला आहे आपल्या मसाल्यांचा। आता आपण चपाती बनवून घेऊया। चपातीचं खूप साऱ्या रेसिपीमध्ये मी टाकलेलं आहे पीठ कसं मळायचं। थोडंसं वरती आणि खालती पीठ घेऊया, लहान मोठा आवडीप्रमाणे गोळा घ्या, थोडंसं लाटून घ्यायचं, लाटल्यानंतर ह्याला तेल लावून घ्यायचं। तेल लावल्यावरनं थोडंसं पीठ टाकायचं, परत घडी करायचं। कालच्या रेसिपीमध्ये मी पीठ मळून चपाती लाटून दाखवलेलं आहे, तर अशी ही घडीची चपाती अशा पद्धतीत असते।
आता आपण हिला लाटून घेऊया, थोडंसं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं। चपाती बघा लाटून झालेली आहे, माझ्या जरा चपात्या मोठ्या असतात। तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपण आता चपाती टाकून घेऊया आणि मीडियम गॅसवर आपण भाजून घ्यायची। खालची साईड थोडी भाजली की पलटी करायची, पलटी करून घेऊया बघा। अशी साधारण भाजली की अशी पलटी करायची, ह्या साईडून पण खालच्या साईडून पण भाजून घेऊया, पलटी करून घेऊया बघा। ह्या साईडून पण चांगली भाजली गेलेली आहे आणि अशा पद्धतीनं तेल लावून घ्यायचं। तेल लावलं तरी चालेल, तूप लावलं तर काही तर घडी असल्यामुळे बघा इथं चपाती आपली एका साईडनं फुटली गेलेली आहे। तर अशा पद्धतीत बघा चपात्या फुगतात आणि घडीच्या चपात्या एकदम छान होतात। फक्त पीठ चांगलं मळलं पाहिजे। आता ह्या साईडनं पण आपण तेल लावून चांगलं भाजून घेऊया बघा। ही सगळ्या साईडून एकसारखी भाजली गेलेली आहे मस्त अशी। ताट घेतलेले आहे, त्याच्यामध्ये बघा ह्या 2 चपात्या, सलाड ठेवूया, ब्रेड बासुंदी केलेली आहे बघा, पनीरची सुक्की भाजी, मटकीचं कालवण आणि शेवग्याची शेंग बघा सुक्की बनवलेली आहे। अशा पद्धतीत मस्त झालेली आहे एकदम। आता ह्याच्यामध्ये बघा भात तुम्ही वाटीनं पण ठेवू शकता आणि अशा बी पद्धतीनं तुम्ही भात ठेवू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण पापड ठेवून घेऊया। अशा पद्धतीने बघा मी थाळी बनवून घेतलेली आहे। जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।